साहेब, आपलं TV9 मराठीत स्वागत आहे. नमस्कार. आणि पहिला प्रश्न आमचा आता सध्याचं जे भोंग्यावरून जे राजकारण तापलेलं आहे त्यावरूनच आहे. भोंग्यावरून राजकारण तापलं त्यानंतर आज गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्याच्या अगोदर नाशिकचे पोलीस कमिशनर आहेत दीपक पांडे, त्यांनी काही दिशानिर्देश काढले. म्हणजे राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा उचलला त्यानंतर सरकार गंभीर झालं. याचा अर्थ असा पकडायचा की शिवसेनेची आता राज ठाकरेंच्या मागे फरफट होत्या हिंदुत्वाच्या बाबतीत. नाही नाही, अजिबात नाही आहे. शिवसेनेची फरफट कुठेच होऊ शकत नाही, खास करून हिंदुत्वाच्या बाबतीत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आम्ही सत्तेत आहोत, पण आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम आहे हे आपण वारंवार पाहिलं असेल. आता राज ठाकरेंनी हिंदुत्व स्वीकारलं की नाही, नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व त्याने स्वीकारलं आहे या संदर्भात आपल्याला थोडं संशोधन करावं लागेल. ते राजकारणापुरतं हिंदुत्व आहे की भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे त्या प्रकारचं हिंदुत्व आहे, असे खूप हिंदुत्वात प्रकार आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व जर तुम्ही म्हणाल तर ते अंतरात्म्याचं हिंदुत्व आहे. याच्यामध्ये राजकीय फायद्या तोट्याचा विषय किंवा विचार बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केला नव्हता. किंबहुना शिवसेनेने हिंदुत्वासाठी सतत त्याग केलेला आहे. अशा प्रकारचं हिंदुत्व तुम्हाला दुर्मिळ दिसेल. हिंदुत्वासाठी आम्ही सर्वस्व त्यागायला तयार आहोत. सत्तेचाही मोह आम्हाला त्यासाठी पडणार नाही. पण आजचं हिंदुत्व जे दिसतंय, जे तुम्ही सांगताय, ते हिंदू मतांमध्ये फूट पाडायची, महाराष्ट्रात खास करून, आणि शिवसेनेला अपशकुन करायचा. याच्या पलीकडे मला हे नवीन हिंदुत्व फार झेप घेतं असं वाटत नाही. त्याच्यामुळे आमची फरफट व्हायचा प्रश्न नाही. भाजपच्या मागे कोणाची फरफट चालली आहे किंवा भाजप कोणाला फरफटत घेऊन चाललेला आहे, फरफट होत नाही, मग एवढं गंभीरतेने घ्यायची काय गरज होती? शेवटी आता दीपक पांडे आता दिशानिर्देश देतात, गृहमंत्री मुख्यमंत्र्यांची आता बैठक होते, त्यांनी उचलल्यानंतर शिवसेना गंभीर झाली. मी सरकार म्हणून तुम्ही त्याकडे का बघत नाही? शेवटी जे या राज्यामध्ये कोणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून बघू नका, तुम्ही त्याकडे सरकार म्हणून पाहायला पाहिजे. प्रधानमंत्री मोदी जेव्हा एखादी भूमिका घेतात तेव्हा ती त्यांच्या पक्षाची भूमिका नसते, ती देशासाठी भूमिका असते. हा विचार तुम्ही सतत लक्षात घेतला पाहिजे की सरकार आहे आणि या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये कोणी एकात्मता किंवा सामाजिक ऐक्य तोडत असेल, जातीय तेढ निर्माण करत असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी, किंवा कोणीतरी काही लोकांना वापरून घेत असेल जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, तर ते सरकार म्हणून त्यांना जे पावलं उचलायला पाहिजे ते सरकार उचलतं, एक पक्ष उचलत नाही. सरकार जर अगोदर पावलं उचलायची होती तर हिंदुत्वाचा जो भोंग्यांचा मुद्दा आहे तो सर्वात अगोदर मोहित कंबोजनी उचलला, त्यानंतर नवनीत राणांनी उचलला. मग सरकार मग राज ठाकरेंच्या बोलण्याची वाट बघत होतं की त्यांनी मुंबईत सभा घ्यावी. तुमची माहिती चुकीची आहे. हा, की हे जे तुम्ही नावं घेताय बरं का, हा एक अजेंडा या लोकांनी राबवलेला आहे महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी. खरं म्हणजे मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न सगळ्यात पहिला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी उचललेला आहे ना. मी तुम्हाला आणि त्यानंतर त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिशादर्शक निकाल दिलेला आहे. त्यानुसार मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कायदेशीर कारवाई सुरू असते. आता कोणाला फक्त वातावरणच गरम करायचं आहे म्हणून जर हा विषय काढायचा असेल, वातावरण गरम करायचं आहे पण वातावरण गरम झालं ना, वातावरण गरम झालं ना. बघा, ही चहा उकळतो आणि परत थंड होतो. कधी कधी चहापेक्षा किटली गरम असते, तसे काही किटल्या गरम झाल्या. त्या किटल्या गरम झाल्या म्हणजे हिंदुत्वाला उकळी फुटली असं होत नाही. हिंदुत्व हे आम्ही जेव्हा सुरू केलं हिंदुत्वाचं काम, तेव्हा आम्ही अयोध्येच्या रणांगणावरती आम्ही होतो सगळे. तिथून सुरुवात झाला आहे आमचा हिंदुत्वाचा जो लढा आहे. अचानक आम्ही कुणीतरी घोडा सजवून आणला आणि नवरदेवाला उभा केला, तसं नाही आमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व हे रणांगणावरचं हिंदुत्व आहे आणि ते टक्के टोणपे खात 92 सालाच्या दंगलीमध्ये शेकडो शिवसैनिकांचं बलिदान त्याच्यामध्ये आहे, अनेक लढाईमध्ये बलिदान शिवसैनिकांचं आहे. त्यातून हिंदुत्व आमच्या अंतरात्म्यामध्ये घट्ट झालेलं आहे.
तो हे आता जे चाललेलं नाही आहे, नाही, तुम्ही बोलले बाळासाहेबांचं की बाळासाहेबांनी सर्वात अगोदर हा मुद्दा उचलला होता. आमच्याकडे तोही बाईट आहे, मी तुम्हाला तो बाईट ऐकवतो. बाळासाहेब त्यावेळेस भोंग्यांबद्दल नेमके काय बोलले होते ते आपण ऐकूया. तरी मी सरपोतदारांना सांगणार आहे की सरपोतदार, तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडून आहे, आणि ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर हे केव्हा खाली उतरवायचे. हायकोर्टाने कलकत्त्याचा निर्णय देऊन टाकलेला आहे की उतरवा, पहिल्यांदा खाली उतरवा. त्याने उतरवले, पण भयानक बातमी आहे हे करत असताना दुसरी येऊन ठेपली, थडकली. आणि ती बातमी अशी, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुनता झालेली आहे त्याने नवीन फतवा काढलेला आहे, आणि तो फतवा असा आहे, शरम वाटते की मशिदीमध्ये किती इमाम आहेत, मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बरं, तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलेला आहे. चॅरिटी कमिशनर, लिहून घ्या, चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत, आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं. त्या शरद पवाराला शरम वाटत नाही? आणि तुम्ही तरी कसे मुरदाडासारखे बसणार आहात? कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच. 94चा बाईट आहे. बघा, 94 साल. 94चे बाईट, 90चे बाईट देखून आता काही उपयोग नाही बरं का. हा, ते बाईट नाही, आता नाही, दाखवून नाही, तुम्ही त्याच्यावरती कुठलेही मत माझ्याकडून घ्यायची नाही. राऊत साहेब तो- यासाठी बघा, दाखवला. नाही नाही, मी सांगतो ना, एक एवढं मला काही दाखवू नका, मला सगळं माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर 35 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे हे बाईट तुम्ही मला सांगितलं बाळासाहेबांचं म्हणून मी तो दाखवला की बरोबर आहे. तुमच्या हिंदुत्वावर लोक आता प्रश्नचिन्ह उभं करतात. अजिबात नाही मुद्दा बाळासाहेबांनीच उचलला होता. बाळासाहेबांनी मुद्दा उचलला, बाळासाहेबांनी त्याच्यावरती एक मोठी मुवमेंट उभी केली, प्रकरण न्यायप्रविष्ट झालं. कलकत्ता हायकोर्टानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, अलाहाबाद हायकोर्ट, प्रत्येकाचे निकाल आलेले आहेत, आणि त्यानुसार लॉ एन्फोर्समेंट ज्या एजन्सी असतात त्यांनी कारवाई केलेली आहे. आज 94-92चं चित्र मुंबई आणि महाराष्ट्रात नाही. परिस्थिती खूप बदलली आहे, निवळली आहे, सगळ्यांनी संयम राखलेला तेव्हा जे आहे. तुमच्या विरोधात होते ते आता तुमच्या बरोबर आहेत. असतात ना, बघा ते कुठे नसतात? ते भारतीय जनता पक्षा सरकारमध्ये नसतात का? मेहबूबा मुफ्ती आहे ते तुम्हाला दिसत नाही? जी राष्ट्रद्रोही म्हणून जिथं तुम्ही तिच्या विरुद्ध तुम्ही भोंगे लावलेत, राष्ट्रद्रोही राष्ट्रद्रोही, पाकिस्तान दार्जिणी, फुटीरतावादी, अतिरेक्यांचं प्रोटेक्टर, हां, अफजल गुरु, त्यानंतर असे असंख्य अतिरेक्यांचं अवडंबर माजवणारे, तिच्याबरोबर सत्तेत असणारे भारतीय जनता पक्ष आम्हाला कसले हिंदुत्व शिकवणार? आम्ही तरी अतिरेक्यांबरोबर सरकार कधी स्थापन नाही केलं. बुरहान वाणीला हिंदुस्थानच्या लष्करानं जेव्हा मारलं अतिरेकी म्हणून, तेव्हा बुरहान वाणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना पेन्शन सुरू करणारी मेहबूबा मुफ्ती तेव्हा त्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी होती. विरोध केला का? नाही, पण आम्ही विरोध केला इथे बसून. तुमचा विरोधी पक्ष आहे म्हणजे आता दानवे, ते बोलतात तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरजच नाही, तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे. त्यांचं एक त्यांचं वक्तव्य मी तुम्हाला दाखवतो. नाही, मला अजिबात वक्तव्य बघायचं नाही. असं आहे नाही, पण ते वेगळं दानवे काय बोलतात किंवा अन्य कोणी काय बोलतात त्याच्यावरती आमची भूमिका ठरत नाही. ज्या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या देशामध्ये विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. जरी आज केंद्र सरकार विरोधकांवरती एक अत्यंत वाईट पद्धतीनं हल्ले करत असली, त्यांचा आवाज बंद करत असली, तरी आम्ही मानतो की विरोधकांना किंवा आमच्या विरोधकांना आमच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याने आमच्यावरती एखादी भूमिका घेतली असेल, आम्ही त्याला उत्तर देऊ ना, असं नाही. पण दानवे काय बोलतात? दानवे आमचे मित्रच आहेत. तुम्ही ऐकून तर घ्या, तुम्हाला ऐकायला काय? दानवे त्यांचं जे हिंदुत्वाबद्दलचं मत आहे, त्यांचं जे राऊत साहेब कोण काय बोलतंय त्याच्यावरती मी माझ्या भूमिका अजिबात ठरवत नाही पक्षाच्या. आमच्याकडे दानवे बोलले, आम्ही ऐकले. नाही, त्यांनी किस्सा सांगितला एक हिंदुत्वाचा. तुम्ही ऐकून घ्या एकदा, मी तुम्हाला दाखवतो. वाजव. तो साहेब भर सभागृहात म्हणतात की मी अजूनही कडवट हिंदुत्व आहे आणि सर्वांना माहिती. हे सांगण्याची गरज काय त्यांना? आता हे सांगण्याची गरज काय? पूर्वी आम्ही उत्तर प्रदेशात जायचो, आमचे दत्तोपंत ठेंगडी नेते होते, त्यांनी आम्हाला एक उदाहरण दिलं होतं सभेमध्ये. त्यांनी सांगितलं, मी UP-मध्ये पूर्वीच्या काळात जायचो तर दुकानावर लिहिलेलं असायचं तुपाचे दुकान, तर तुपाचे दुकान.
आता जातो पाहत होतो म्हणे आम्ही शुद्ध तुपाची दुकान, याचा अर्थ भेसळ झाली. तुमच्या तोंडून जेव्हा विधानसभेत आणि बाहेर लोकांना सांगावं लागू राहिलं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, याचा अर्थ लोकांच्या मनात यांनी हिंदुत्व सोडलं हे पटवून देण्यासाठी पुन्हा तुम्ही सांगू राहिले, याचा अर्थ तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे. सांगण्याची गरजच नव्हती तुम्हाला. बाळासाहेबाच्या काळात या असा संशय कोणा घेतला का की तुम्ही हिंदुत्व सोडलं? आणि बाळासाहेब सांगतो की मी हिंदू आहे म्हणून. लोकच म्हणायचे हिंदू हृदय सम्राट, यांना सांगावं लागलं की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणून. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं वारंवार. कोणी प्रश्न म्हणजे दानवे काय बघा, हे परत सांगतो, इतर कोणी काय बोलतोय त्याच्यावरती आमच्या पक्षाच्या भूमिका आणि धोरणं ठरत नाही. त्यांना बोलू द्या, ते आमचे आता राजकीय विरोधक आहेत, ते आमच्याविषयी असंच बोलत राहणार. त्यांनी बोलतच राहिलं पाहिजे. चंद्रकांत दादा पाटील बोलतील किंवा देवेंद्र फडणवीस बोलतील, रावसाहेब दानवे बोलतील, अन्य कोणी बोलतील, त्याच्याबद्दल आम्हाला खंत वाटण्याचं कारण नाही. कारण अत्यंत निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत महाराष्ट्रातले भाजपचे नेतृत्व आज आहे. सत्ता गमावलेल्या राजकीय पक्षाच्या आणि नेत्यांची तडफड काय असते हे सध्या जर पाहायचं असेल तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे पाहायला पाहिजे. सत्ता येते आणि जाते, सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाही, आम्ही नाही. केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाला खुर्ची सोडावी लागेल. पण 1-2 वर्ष सत्ता हातातून काय गेली, ज्या पद्धतीची भाषा, ज्या प्रकारची वर्तणूक आपण करताय, ही तडफड जी आहे ना, याच तडफडीतून महाराष्ट्रामध्ये ही अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा, महाराष्ट्र अशांत ठेवायचा, महाराष्ट्रात जातीय धार्मिक दंगलींचा एक वातावरण निर्माण विद्वेष निर्माण करायचा. अरे हा महाराष्ट्र तुमचाही आहे ना. हा काय महाराष्ट्राचे आम्ही सत्तेवरती आलो म्हणजे आम्ही मालक झालो का? नाही नाही, हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे. या महाराष्ट्राची मशागत तुम्ही सुद्धा केली पाहिजे, कारण भविष्यात कधीतरी तुम्ही सुद्धा सत्तेवर येऊ शकता जर लोकांनी ठरवलं. या लोकशाही शिवसेनेला का करावं लागतं जे राज ठाकरे करतात? आता त्यांनी आरती केली, महाआरती करणार, ते अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. राज ठाकरे आता अयोध्येला चाललेले आहेत. ते सुद्धा भारतीय जनता पक्षानं त्यांना सुचवलं असतं की तुम्ही अयोध्येत जायला हवं. पण आम्ही जेव्हा मागच्या वेळेला अयोध्येत गेलो तेव्हा त्यांनी आमच्यावर टीका केलेली आहे. त्यांचं वक्तव्य आहे की यांना देव सुद्धा उत्तर भारतीय लागतात. ह्याच्यावर तुम्ही त्यांना का प्रश्न विचारत नाही भारतीय जनता पक्षाला? आम्ही जेव्हा अयोध्येत सातत्याने जातोय, हे अयोध्या आमच्यासाठी नवीन दृष्टीने तर ती ओवीसी आहेत ना, तुम्ही आता त्यांना नवं नाव दिलं. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय हे करताय, नाही नाही, आम्ही करतोय, आम्हाला कोणीतरी फॉलो करताय असं तुम्ही समजा. अयोध्या असेल, वाराणसी असेल, उत्तर प्रदेश असेल, आम्ही आज जातोय का? आम्हाला निवडणुकीत यश नसेल मिळालं, पण आम्ही निवडणुकीत तिथे जाऊन निवडणुका लढतो एका हिमतीनं. आम्ही तिथे झेंडा लावतो अनेक जिल्ह्यात जाऊन, आम्ही कार्यकर्त्यांना भेटतो जाऊन, आमचे कार्यकर्ते आंदोलन करतात अनेक विषयांवर तिकडे. त्याच्यामुळे अयोध्या, मथुरेला आमचा उमेदवार होता यावेळेला उभा शिवसेनेचा. आम्हाला तो भाग नवीन नाही आहे. किंबहुना तुम्हीच उत्तर भारतीयांच्या संदर्भात केलेली वक्तव्य भारतीय जनता पक्षानं त्यांच्या बाबतीत आठवायला पाहिजे. हिंदुत्व काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. पण राजकारणात सोय पाहिली जाते, शत्रूचा शत्रू तो मित्र मानला जातो, आणि त्यानुसार सध्याचं राजकारण चालू आहे. चालू द्या, आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही. तुम्ही काय मनाला लावून घेताय? राज ठाकरेंनी मुंबईत सभा घेतली, जिथे ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, महापालिकांच्या निवडणुका आहे, मुंबईत निवडणुका आहेत महापालिकेच्या. राज ठाकरेंनी तिथे सभा घेतली. ठाण्यात आहे तिथे त्यांनी अल्टिमेटम दिला. पुण्यात त्यांनी आरती केली. आता औरंगाबादमध्ये त्यांची सभा. तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर देणारच नाही. नाही, माझं हे म्हणणं आहे कोणी कुठे सभा घेतल्या असतील हा तर त्या सभा त्यांनी घ्यायला पाहिजेत. सभांवरती बंदी आहे का? सभांवरती बंदी नाही, पण सभांवरती बंदी. महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका येणार आहेत आम्ही त्या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. गरज नाही. असं आहे की ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं आम्ही? नाही ना. काय आहे सगळं भाड्याचं आहे, विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याच्या असतात, प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यावरती आम्ही कशा करता वारंवार बोलायचं? राऊत साहेब बघा, रोज सकाळी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असं एक असतं की याच्यावर मग नंतर सगळे बाईट येतात, सगळे रिॲक्शन देतात.
संजय राऊत एक अजेंडा सेट करायचे की सकाळी आज दिवसभर महाराष्ट्रात कोण काय बोलणार आहे. आता राज ठाकरे बोलतात आणि त्यानंतर सगळे मवियाचे नेते बोलतात. आता ते अजेंडा ठरवतात. पण ठरू द्या ना. जोपर्यंत त्यांना अजेंडा त्यांचा अजेंडा कोण ठरवतोय ह्याच्यावर पण महाराष्ट्रात चर्चा घडू द्या. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवते. महाराष्ट्रातली जी सत्तेची घडी आहे महाविकास आघाडी, त्याचं नेतृत्व शिवसेनेकडे. ही लोकांची पोटदुखी आहे, ही लोकांची वेदना आहे. आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही आम्ही काय करायचं आहे. आता कालसुद्धा या देशातल्या 12 नेत्यांनी एक पत्रक काढलं, संयुक्त निवेदन काढलं. त्याच्यावर शिवसेनेची सही नाही आहे. आम्ही ठरवलं की आम्हाला या निवेदनावर सही करायची नाही, आम्हाला विचारावं नाही लागत. पण मग तेही असंच आहे ना की शिवसेनेला कुठेतरी हिंदू मतं जातील याची एक भीती आहे म्हणून त्यावर सही केली. आमचं आम्ही पाहू ना. सरकारमध्ये आहे पण त्यांच्याबरोबर नाही. आमचा भूमिका आहे ना, आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सत्ता बनवलेली आहे. आम्ही काय आमचं हिंदुत्व, आमची भूमिका, आमचा विचार, आमचा लढा हा बाजूला ठेवलेला नाही आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी काही 10-12 मुद्दे आम्ही काढलेले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा. राज्य याच मुद्द्यांवर चालतं. राज्य भोंगे उतरवा भोंगे चढवावर चालत नाही. या देशात, या राज्यात शांतता नांदवणं, निर्माण करणं आणि राज्याचा, देशाचा विकास करणं हे जसं प्रधानमंत्र्यांचं कर्तव्य आहे तसं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. जर देशामध्ये अशांतता निर्माण झाली असेल तर ती का झाली, अशा वेळेला शांततेचं आवाहन करणं हे प्रधानमंत्र्यांचं कर्तव्य आहे, तसं मुख्यमंत्र्यांचंही कर्तव्य आहे. एकीकडे चला राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उचलला, तुम्ही म्हणता अस्थिर करण्याचा डाव आहे. दुसरीकडे BJPने घेरून ठेवलं आहे सरकारला. तुमचे मंत्री भ्रष्टाचारी आहेत, रोज किरीट सोमय्या येतात, एकेका मंत्र्याचे पुरावे सादर करतात, ईडीच्या ज्या आहेत त्या रेड होतात. 2 मंत्री आतमध्ये आहेत. आहेत ना 2 मंत्री आतमध्ये. 2 मंत्री आतमध्ये आहेत. ईडी आणि CBI ही कवचकुंडला बाहेर काढावी. त्यांची सगळी दादागिरी आणि सगळं राजकारण या 2 संस्थांवरती आहे. केंद्रीय तपास यंत्रणा. खरं म्हणजे या 2 तपास यंत्रणांची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिळवली. हे देशाचं दुर्दैव आहे. आम्ही सुद्धा अनेक प्रकरणं दिली आहेत ना, पण आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती कारवाई होणार नाही. कारण सरकार एकतर्फी वागतंय. सरकारनं सुद्धा अजेंडा फिक्स केलेला आहे की ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही, ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन नाही, तिकडल्या सरकारला काम करू द्यायचं नाही. आणि तिकडल्या सरकारला, सरकारच्या बरोबर असणाऱ्या प्रमुख लोकांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचा छळ करायचा. हे फक्त महाराष्ट्रात चाललं आहे का? हे झारखंडलाही चाललं आहे, हे छत्तीसगडला चाललेलं आहे, तामिळनाडूत सुरुवात झाली आहे आणि पश्चिम बंगालला महाराष्ट्रापेक्षा वाईट परिस्थिती आहे या बाबतीत. याचा अर्थ आम्ही झुकणार आहोत का? आम्ही गुडघे टेकणार आहोत का? अजिबात नाही. आम्ही लढत राहू. मग एकटे संजय राऊत लढत राहणार नाही. संजय राऊत कशाला एकटे? पक्ष आहे आमचा, महाविकास आघाडी आहे, शरद पवार आहेत, आम्ही सगळे आहोत. राऊत साहेब एवढे आरोप होतात, सकाळी येतात आणि एकटे संजय राऊत बोलतात. गृह खातं पण तुमच्यासोबत नाही आहे. कोणी सांगितलं आपल्याला नाही? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा, शिवसेना म्हणत तुमचा एक बाईट ऐकवतो. तुमचाच बाईट आहे हा. आता मी दुसऱ्याचा बाईट नाही ऐकवणार. तुमचा एक बाईट बघा गृह खात्याबद्दलचा काय असेल ना, असेल एखादा. तुम्ही शरद पवारांना भेटून बाहेर आले त्यावेळेची गोष्ट आहे. संयमाचा कडेलोट आम्ही नेहमी सांगतो. इतका संयम बरा नाही, इतकी सहिष्णुता बरी नाही. कायद्यानं अनेकदा कठोर व्हायला पाहिजे अशा बाबतीमध्ये. इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुलचट सत्ताकारण चालत नाही. त्याचे परिणाम काल आपण भोगलेले आहेत. बरोबर आहे. मी काय चुकीचं बोल? मी काय नाकारतो की काय? नाही, पण तुम्ही बोलताय की गृह खातं गुळगुळीत आहे, मुळमुळीत आहे. कठोर व्हायला पाहिजे. संयम जो आहे आपण खूप राखलेला आहे. आता महाराष्ट्र सहिष्णू आहे, पण त्या सहिष्णुतेचा फायदा, आमच्या संयमाचा गैरफायदा आमचे विरोधक घेत आहेत. म्हणून तर परवा सिल्वर ओक या पवार साहेबांच्या निवासस्थानावरती हल्ला करू शकले लोक.
पण आता संयम संपलेला आहे. आणि आपण पाहिला असेल की मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, आता ॲक्शन मोडमध्ये आहे. आता ॲक्शन मोडमध्ये. ॲक्शन मोड कधी झाला? 15 फेब्रुवारीला तुम्ही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. 6 एप्रिलला किरीटसभा रात्री 1:30 वाजता मला वाटतं काहीतरी गुन्हा दाखल झाला. 2 महिने गेले. त्या कालावधीत तुमचे एक नवाब मलिक आत गेले, 3 जणांवर रेड झाल्या, तुमचं घर अटॅच झालं. होऊ द्या ना. मगाशी आपल्याला मी सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा जो गैरवापर करतायत, बरं का, हैदोस घातला आहे त्यांनी, त्या माध्यमातून होतं. हे का कायदेशीर कारवाया नाही आहेत ना, या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत अनेक ठिकाणी. अनिल देशमुखांच्या संपूर्ण केसचा जर आपण अभ्यास केला तरी केस किती खोट्या पायावर तो उभी आहे तुम्हाला कळेल की अनिल देशमुख यांच्या घरावर 200 धाडी घालाव्यात असं काय त्या माणसाकडे. त्यांच्या 6 वर्षाच्या नातीची चौकशी करावी, तिला इंट्रोगेट करावं, ही अमानुषपणा आहे. नवाब मलिक 55 लाखाची केस सुरू झाली, ती 5 लाखापर्यंत आली. 100 कोटीची केस आरोपपत्रामध्ये अनिल देशमुखांची 1.25 कोटीवर आली आहे. संजय राऊत 11 कोटी, 50 कोटी, 1500 कोटी, एका लोनचं 50-55 लाखाचं प्रकरण आहे, बरं का. ते सुद्धा जुन्या काळातलं. ते उकडून काढून कुठेतरी तुम्ही असे फाटे फोडता. बघा, हे करायचं म्हटलं, उद्या जर आमचं सरकार आलं तर आम्ही पण हे करू शकतो. पण तुम्ही 20 वर्षापूर्वीचाच मुद्दा उकरून काढला विक्रांतचा. तुमचं ते त्यांनी जुनंच प्रकरण काढलं. त्यांनी जुनं काढलं, तुम्ही जुनं काढलं नाही. परत तुम्ही चुकताय. तुमची चूक इथे आहे की आज मीडियासुद्धा एकतर्फी वागताय. विक्रांतचा विषय हा आमचा नाही आहे. परत तुम्हाला मी सांगतो, 13 वर्षापूर्वी 14 वर्षापूर्वी विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा केले ना. हे आपणच सगळं पाहताय. ज्यांनी पैसे दिले त्यांना असं वाटलं की आमचे पैसे योग्य ठिकाणी पोहोचले. त्याच्यामुळे ज्यांनी पैसे दिले लाखो करोडो रुपये त्यांना त्याच्याविषयी मुद्दा तुम्हीच आणला ना. नाही. परत सांगतो मी. त्यानंतर कोणीतरी एक शहाणा माणूस यांनी राजभवनाला विचारलं, विक्रांतसाठी जमा झालेले पैसे आपल्यापर्यंत पोचले आहेत का? राजभवन आमचं नाही आहे, राजभवन त्यांचं आहे. राजभवनानं लेखी लिहून दिलं, आमच्याकडे असे कुठलेही पैसे आलेले नाही आहेत. त्या संदर्भात वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यावर ती ज्यांनी पैसे दिले त्यांना असं वाटलं की अरे आमची फसवणूक झाली आहे. त्यानंतर विक्रांतचा मुद्दा समोर आलाय. त्यात शिवसेनेचा काही संबंध नाहीये. पेपरांमध्ये असं आलं ना की तुमच्या बाईक नंतर ती काय झाली, मला असं वाटत नाही. हा, पण तो मुद्दा नक्कीच लोकांसमोर आणण्यामध्ये आमचं योगदान आहे. बघा की भारतीय संरक्षण दलाशी संदर्भात हा विषय आहे. तुम्ही लोकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढताय ना. तुमच्या अंगावर किती डाग आहेत हे दाखवायला नको लोकांना. तुम्ही स्वच्छ आहेत का? तुम्ही महात्मा गांधी आहात का? तुम्ही दादा धर्माधिकारी आहात का? तुम्ही विनोबाजी भावे आहात का? नाही. तुम्ही सगळ्यात जास्त भ्रष्ट आहे. भ्रष्ट माणूस जो असतो ना तो जास्त मोठ्या दुसऱ्यांची प्रकरणं काढत असतो. म्हणून तुम्ही वारंवार बोलता की बाप बेटे आतमध्ये जाणार. तुम्ही शिवसेना भवनातही बोलले होते बाप बेटे जाणार आहेत. का नाही जाणार? त्याने गुन्हा केलाय. तुम्हाला आज न्यायालय वाचवत आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ ते सदैव वाचवेल असं नाही. सत्र न्यायालयानं विक्रांत प्रकरणामध्ये जो ऑब्झर्वेशन दिले ते वाचण्यासारखे आहे. ती बेमानी आहे. लोकांचे पैसे कुठे गेले कळलं पाहिजे. तुम्ही जमा केले ते मान्य केले आणि पक्षनिधी म्हणून तुम्ही देताय तो कोणाला विचारून दिलात तुम्ही? लोकांकडून पैसे एका कामासाठी गोळा केले आणि प्रश्न विचारल्यावरती म्हणताय पैसे कुठे गेले तर पक्षाला दिले. पक्षानं सांगितलं का आम्हाला दिले, पावती कुठे आहे? आणि फक्त 11,000? अख्ख्या मुंबईमध्ये हजारो लोक पैसे गोळा करत होते. विक्रांतच्या नावानं हजारो रुपये त्या डब्यात टाकत होते. आम्ही बघतोय अनेक ठिकाणचे. आणि फक्त 11,000? मी म्हणतोय 58 कोटी रुपयाचा आकडा माझा बरोबर आहे. अगोदर तुम्ही ईडीवर आरोप लावले, ती सरकारसाठी काम करते. त्यानंतर CBIवर लावले. आता तुम्ही न्यायालयावरही आरोप लावता. मी आरोप लावत नाहीये. नाही. बघा, मी अजिबात आरोप लावत नाहीये. मी वस्तुस्थिती समोर दिसते ती सांगतोय. एकाच पक्षाच्या लोकांना दिलासा मिळतोय सातत्यानं. पहा ना तुम्ही, दिशा सालियन प्रकरणामध्ये दिलासा मिळतो. अटकेपासून संरक्षण, विक्रांत प्रकरणामध्ये अटकेपासून संरक्षण, मुंबई
बँकेच्या घोटाळ्यात अटकेपासून संरक्षण, अशी मला 10-12 उदाहरणं गेल्या 2 महिन्यात देता येतील. अटकेपासून थेट संरक्षण. आमच्यापैकी कोणी गेला, अगदी पुराव्यासह गेला की माझा या गुन्ह्याशी काही सहभागी नाही, मला राजकीयदृष्ट्या मी षडयंत्राचा भाग आहे, आम्हाला अटकेपासून संरक्षण नाही. आमच्यावर स्ट्रिक्चर पास केले जातात, आमच्यावर ताशेरे ओढले जातात, आमच्या केसेस ऐकूनही घेतल्या जात नाही. तुमचं सरकार असताना तुमच्या केसेस कशा ऐकून घेतल्या जात नाही? तुम्ही जेव्हा सांगितलं होतं की माझ्याकडे पुरावे आहेत, सगळं काही आहे, 3.5 लोक आत जातील किंवा बाप बेटे आत जातील, ते तर गेलेच नाहीत. बाप बेटे तर आत गेले नाही. 2 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. 2 महिन्यानंतर तोही केव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक झाली. राऊत साहेब, तुम्ही स्वतः एका बैठकीत होतात, एक दुपारी झाली, एक संध्याकाळी झाली. म्हणजे एवढं तर तुमचं सरकार असताना असं का? मग गृहमंत्रालय तुमच्या बाजूला नाही का? कोणी म्हटलं की बाप बेटे आज जाणार नाहीत? सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यावर बाप बेटे फरार झाले ना, हे तुम्ही का सांगत नाही? अहो, बाप बेटे फरार झाले, सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला, बाप बेटे फरार झाले. गुन्हा दाखल झाल्यावर अटकेचीच वेळ होती ना ती. हे भूमिगत झाले, फरार झाले, हे कुठे जाऊन लपले होते, कोणाकडे लपले होते, हा शोधाचा विषय. बाप बेटे फरार झाले, पण सरकार केव्हा आणि त्यांना दिलासा मिळेपर्यंत हायकोर्टाचा ठरल्याप्रमाणे ते प्रकट झाले नाही. आणि आताही हायकोर्टानं त्यांना एक आरोपी म्हणून हजेरी लावली आहे. पण माझा प्रश्न हा होता की तुमचं घर अटॅच झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा झाला, एवढा उशीर का? एवढा उशीर का? मला असं वाटतं वारंवार तुम्ही फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत, मला असं वाटत नाही की माझ्या घराचा अटॅचमेंटचा नाही. की बघा, नाही, सरकार तेव्हा आक्रमक झालं जेव्हा नेत्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली. अजिबात नाही. राजकीय सुडाच्या कारवायांकडे आम्ही बघतच नाही. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी आम्हाला परवा नाही. या राजकीय सूड, राजकीय बदल्याच्या भावनेनं सुरू असलेल्या कारवाई आहेत. माननीय शरद पवार साहेबांची सुद्धा अशा प्रकारे त्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात अशा प्रकारे नाव टाकून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न झाला. ती राजकीय कारवाईच होती ना, होती ना. काय त्यांचा संबंध होता त्या संपूर्ण प्रकरणाशी? अजिबात नाही. तुम्ही ठाकरे कुटुंबाला बदनाम करायचं, तुम्ही संजय राऊतांना बदनाम करायचं, तुम्ही आमच्या प्रमुख लोकांना बदनाम करायचं, तुम्ही खोटे प्रकरणं तयार करायची, तुम्ही खोटे पुरावे निर्माण करायचे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब भविष्यात द्यावा लागेल. मी मगाशीच सांगितलं की अमरपट्टा घेऊन कुणी आलेलं नाही. भविष्यात हे कुठपर्यंत जाईल? भविष्यात ही कुठपर्यंत जाईल? जिथे राजकीय आता सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रात काय चाललंय, पण सगळ्यांना हे वाटतं की हे थांबेल कुठे, कुठपर्यंत जाणार आहे? जोपर्यंत त्यांना चालवायचं तोपर्यंत चालवू द्या. राष्ट्रपती राजवट, अरे त्यांना जोपर्यंत चालवायचं तोपर्यंत चालवू द्या ना. पण आम्ही झुकणार नाही, लक्षात घ्या. अजिबात मोडणार नाही. आम्ही अजिबात निराश, वैफल्यग्रस्त होणारी माणसं नाही आहोत. आणि सत्तेसाठी तर अजिबात नाही. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी लोकांनी दिली आहे. 105 लोकांचं बळ त्यांच्यापाशी आहे, आमदारांचं. हे फार मोठं बळ आहे. म्हणजे एका परीनं विरोधी पक्षनेता 105 आमदारांचा, अजून त्यांच्याकडे काही जास्त लोक आहेत, म्हणजे एका परीनं ते समांतर सरकारचेच प्रमुख आहेत. म्हणजे त्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडवू शकतात किंवा घडवू शकत होते. सरकारवरती अंकुश ठेवू शकत होते. पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या दिवसापासून सरकारच्या विरुद्ध भूमिका, सरकार आता पडणार, सरकार उद्या पडणार, असं करत करत 2.5 वर्ष निघून गेली. हे झालं कशावरून? तर एक मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे 2.5 वर्ष, आमच्याकडे 2.5 वर्ष. या वाटणी संदर्भात जो करार ठरला होता तो पाळला गेला नाही. त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे ना. जर तुम्ही तेव्हा ते मान्य केलं असतं तर आता पुढली 2.5 वर्ष तुम्ही झाला असतात मुख्यमंत्री. सरकार 5 वर्ष, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 वर्ष पूर्ण करतील का नाही करणार? जर असं सुरू राहिलं तर राष्ट्रपती राजवट नाही लागणार? राष्ट्रपती यांच्या घरी काय कामाला आहेत का? राज्यपालांचे प्रयत्न सुरू असतात आमच्या. या देशामध्ये संविधान आहे, अजूनही घटना आहे आणि लोक जागरूक आहेत. राष्ट्रपती राजवट लावता यावी
अशी परिस्थिती या राज्यात निर्माण व्हावी म्हणून ते सगळं प्रकरण सुरू आहे ना. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करायचा, इतर काही निर्माण करायचं. हा, सरकारचं नियंत्रण नाही, कंट्रोल नाही, अमुक नाही. हा जो सगळा प्रकार सुरू आहे सध्या आपण पाहताय, हा त्यांच्या फ्रस्ट्रेशनचा, डिप्रेशनचं शेवटचं टोक आहे. लोक बोलतात तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलंय आणि त्यामुळे तुम्ही जी शिवराळ भाषा त्यामुळे वापरता. कुठे वापर शिवराळ भाषा, तुम्ही शिवराळ भाषा वापरली सगळ्यांना माहिती आहे आजकाल की. म्हणजे काय मला तुम्ही दाखवतो तुम्हाला नाही ते दाखवतो. तुम्ही काय बोलले किरीट सोमय्याबद्दल. हा, मग काय किरीट सोमय्याला अजून वापरणार मी. हा, मी किरीट सोमय्याच्या बाबतीत मी असं म्हटलं नाही रिपीट. हा, मी तुम्ही जेव्हा म्हणताय रिपीट त्यात मग वापरली म्हणजे काय, जो माणूस महाराष्ट्राच्या विरुद्ध दिल्लीत जाऊन कारस्थानं करतो, मी पुराव्यासह सांगितलेलं आहे, त्याला जोड्यानेच मारलं पाहिजे. तुम्ही काय शिवांची भाषा करता, ही परंपरा आहे महाराष्ट्राची. ऐकूया ना तुम्ही कशाला सोमय्याबद्दल काय बोलले. मीच तर बोललोय, तुम्ही मला कशाला ऐकवताय. मी बोललोय ना, आणि आय रिपीट. हा, आणि मी शब्द मागे घेतले का नाही. मी सॉरी बोललोय का नाही. आणि मी सतत गेले 50 वर्ष काम करतोय. मी 35 वर्ष बाळासाहेबांबरोबर काम केलंय. मी सामनासारख्या दैनिकाचा संपादक म्हणून 30 वर्षापेक्षा जास्त काळ काम करतोय. मी सार्वजनिक जीवनात आहे. फक्त या व्यक्तीविषयीच मी का वापरला. हा, तुम्ही जर कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन महाराष्ट्राला बदनाम करत असाल, महाराष्ट्राचं नेतृत्व बदनाम करत असाल, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन तयार करून दिल्लीत जात असाल, तुम्हाला शिव्या नाही द्यायच्या तर काय करायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये जर आपण अभ्यास केला तर आमच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांना याच्यापेक्षा भयंकर भाषा वापरलेली आहे. जोडेच मारले पाहिजे या लोकांना जाहीरपणे. राज ठाकरेंनी तुमच्या संपादक पदावरच त्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं की एक संपादक अशी भाषा कशी वापरू शकतो. जुनी भाषा तुमची बघा. तुम्ही एकीकडे आमचे मित्र होतात, आपण खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे. ही भाषा कुठून आली याचं चिंतन तुम्ही करा. आता तुम्हाला आयुष्यात चिंतनच करायचं, ज्यांच्याबरोबर तुम्ही आहात सध्या तिथे चिंतनाशिवाय दुसरं काय आहे. एक दुसरी गोष्ट जो सगळा लोक मध्येही बोलायचे, तुम्ही जे 3.5 लोकांबद्दल बोलले होते, लोकांच्या मनात हा खूप प्रश्न आहे की हे 3.5 आहेत कोण, त्याचं उत्तरच नाही मिळालं. नाही, उत्तर मी म्हणजे भारतीय जनता पक्षाचा तो नेता नाही आहे की याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या. हा पोलीस तपासाचा भाग आहे. त्यातले 1.5 लोक आता जामिनावर सुटलेले आहेत. म्हणजे तुम्हाला अजून 2चे नाव माहीत आहेत बरं का. 1.5 लोक जे आहेत हे जामिनावर, तात्पुरतं इंटरिम जामीन, इंटरिम बेल आहे त्यांना, हा तात्पुरता जामीन आहे, लक्षात घ्या. त्यातले 1.5 आहेत ते इंटरिम जामिनावर सुटले. किरीट एक आणि अर्धा त्यांचा मुलगा. आता उरलेले 2 तुम्हाला समोर येतील ना. तुम्हाला घाई आहे फार आणि आम्हाला घाई नाही आहे. भारतीय जनता पक्षाला फार घाई आहे, तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला फारच घाई आहे. आणि आमची जी पावलं आहेत, ठीक आहे, वाघ जो असतो हा दबक्या पावलानं जातो आणि झडप मारतो. तुमचे आत 2 आहेत, त्यांचा एकही नेता नाही का. आत जाणं आणि आत टाकणं जबरदस्तीनं, याला तुम्ही जर राजकीय यश मानत असाल तर ती चूक आहे. जेव्हा त्यांचे जातील तेव्हा तुम्हाला कळेल काय होत आहे ते. लोक. आणि मी तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीनं बोलतोय, जाणार आणि कायदेशीर मार्गानं जाणार, बेकायदेशीर मार्गानं नाही, कायदेशीर मार्गानं जाणार. या देशातल्या कायद्यावरती माझा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. आणि परत सांगतो, घटनेवरती विश्वास आहे. लोक न्यायालयावरती जर या जे काही विशिष्ट विचारांचा पगडा असला तरी 2-5 रामशास्त्री अजून जिवंत आहेत. विरोधक बोलतात आता संजय राऊतांच्या डोक्यावरही टांगती तलवार आहे अटकेची. करू द्या. जे विरोधक न्यायालयाचा अजेंडा सेट करत असतील, विरोधकांनी जे आमचे आहेत सत्तेतले, त्यांनी तपास यंत्रणा ताब्यात घेतल्या असतील, न्यायालय घेतली असतील. आणि मी तर नेहमी म्हणतो, तुम्ही काय करू शकता माझ्यासारख्या माणसाच्या बाबतीत, खोट्या प्रकरणावरती जसं आता केली आहे, मला अटक करू शकता, किंवा हरेन पंड्याप्रमाणे मी सकाळी बाहेर जाईन तर मला गोळ्या मारू शकता. आणि माझी तयारी आहे. मी कधी घाबरत नाही तुम्हाला, आणि मी तुम्हाला घाबरत नाही ना, हे तुमचं दुःख आहे. तुम्ही टार्गेट का आहे. तुम्ही टार्गेट का. मी टार्गेट का म्हणजे मी त्यांच्या समोर भिंत म्हणून उभा आहे, आणि ही भिंत त्यांना सहज तोडता येणार नाही.
तुम्ही खूप प्रयत्न करून पाहिलेला आहे. मी माझ्या शिवसेनेसाठी आहे, मी ठाकरे कुटुंबासाठी आहे आणि मी महाराष्ट्रासाठी आहे. दुसरा माझा काय स्वार्थ नाही आहे. गृह खातं जर शिवसेनेकडे असतं तर आज चित्र वेगळं असतं. मी असं सांगणार नाही आत्ता, पण बेसिकली एक परंपरा अशी असते की मुख्यमंत्र्याकडे गृह खातं असतं, पण आघाडीच्या सरकारमध्ये असं होत नाही. आता काँग्रेस आणि NCPचं राज्य होतं तेव्हा सुद्धा काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गृह खातं NCPकडे होतं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं असल्यामुळे ते जास्त चांगल्या प्रकारे कारवाई करू शकले त्यांना हवं. पण एक परंपरा असते, जो राज्य चालवतो त्याच्याकडे गृह खातं असावं. पण आता राष्ट्रवादीकडे गृह खातं जरी असलं तरी दिलीप वळसे पाटलांची जी भूमिका आहे, जी कामाची पद्धत आहे आणि उद्धव ठाकरे त्यांचा दोघांमध्ये चांगला मेळ आहे. नाही, चंद्रकांत दादा बोलले होते त्यांच्याकडे गृह खातं राहील तर मातोश्रीवरही कॅमेरे लागतील. कोणाकडे गृह खातं राहील? NCPकडे. चंद्रकांत दादा पाटील काय म्हणतात त्याच्याकडे कशाला लक्ष देतात? वैफल्यग्रस्त माणसात राजकारणातली सगळी रोज काहीतरी बोलत असतात आणि वैफल्य जे असतं ते माणसाला त्यांच्या मुखातून काही बदवून घेतं. शेवटचा प्रश्न आहे, जी 2 नाव आहे तुम्ही सांगत नाहीत पण ते लोक कधीपर्यंत आत जातील असं तुम्हाला नाही, वाटतं? किंवा कधीपर्यंत हा पोरखेळ नाहीये. पोरखेळ नाहीये, पण तुम्ही त्यांचे बऱ्याच वेळा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन नावं घेतलीत, त्याचे पुरावे दिले, त्यात तर काही झालं नाही. तुम्हाला कोणी सांगितलं काय झालं नाही? आज किरीट सोमय्या तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुम्ही इकॉनॉमिक ऑफिस विंगमध्ये काय चालल्या जाऊन पाहायला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करून काम करतायत तसे महाराष्ट्राचे पोलीस नाही आहेत. ते एखाद्यावरती अन्याय्य कारवाई करणार नाही. जरी आम्ही काही दिले असेल, जरी आम्ही काही आरोप केले असतील तरी त्यांनी संपूर्ण शोध घ्यावा, किंबहुना जास्त तपास करावा. वेळ लागला तरी चालेल. 100 गुन्हेगार सुटले तरी 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराध माणसाला फासावर लटकवता कामा नये. हे आपल्या घटनेचं एक ब्रीदवाक्य आहे, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. चला, ते शेवटचा प्रश्न बोलला होता तरी पण मी एक बोलतो की असं काही NCP आणि शिवसेनेत ठरलंय का 2.5 वर्ष? अजिबात नाही. उद्धव ठाकरे हे 5 वर्ष पूर्ण काळ मुख्यमंत्री राहतील असं काही ठरलेलं नाही आणि ठरण्याचा प्रश्नच येत नव्हता. शिवसेना कधी 50-50 मध्ये जात नाही. आणि हे जर असंच चालत राहिलं तर 2024 मध्ये मविया लोकांसमोर काय घेऊन जाणार? मविया लोकांसमोर बरंच काही घेऊन जाईल. विकासाची कामं तर आहेतच, पण आमच्या विरोधकांनी किती नीच पातळी गाठली होती आमच्या विरुद्ध, हेच घेऊन जाईल. धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही आलात आणि खूप खुलून बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.